नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा आपण n चार्जेस Q1, Q2, Q3 सो ऑन अँड सो फोर्थ अप टू Qn इन्फिनिटी वरून म्हणजे खूप लांब वरून आणून स्पेस मध्ये एका रिजन मध्ये ठेवतो तेव्हा त्यांची पोटेन्शियल एनर्जी काय असते. तर ही पोटेन्शियल एनर्जी कुठून येणार? तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण एखादा चार्ज आणतो त्याआधी जर त्या रिजन मध्ये दुसरा कुठला चार्ज असेल तर त्या चार्जच्या अगेन्स्ट आपल्याला काहीतरी वर्क करावं लागेल, कारण तो चार्ज काय करणार, काहीतरी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय करणार ह्या दुसऱ्या चार्जवर जो आपण आणतो. ठीक आहे, तर जे आपण वर्क करतो त्यासाठी आपल्याला काहीतरी बाहेरून एनर्जी द्यावी लागेल आणि ती जी एनर्जी आहे ती स्टोअर होईल ऍज अ पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ चार्जेस. ठीक आहे, तर इथे दोन केसेस आहेत. एक आहे इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड तिथे नाहीये. ठीक आहे, आणि आपण फक्त चार्जेस आणतोय. आणि दुसरी केस काय असेल तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा आहे. ओके, तर आपण n चार्जेस आणतोय. n चार्जेस Q1, Q2, Q3 अप टू Qn आर ब्रॉट फ्रॉम इन्फिनिटी टू अ रिजन इन स्पेस. ओके, तर जेव्हा आपण पहिला चार्ज आणतो तेव्हा काय वर्क होणार? तर तो पहिला चार्ज जेव्हा आणतो त्याआधी तिथे काहीही नव्हतं, दुसरा कुठलाही चार्ज नव्हता, म्हणजे अपोज करणारी इलेक्ट्रिक फील्ड पण नाहीये किंवा दुसरा कुठला चार्ज पण नाहीये. तर तो पहिला चार्ज आणण्यासाठी आपल्याला काय वर्क करावं लागेल? काहीच वर्क करावं लागणार नाही, कारण की अपोजिशन नाहीये. ओके, तर वर्क डन इन ब्रिंगिंग फर्स्ट चार्ज काय असेल? लेट्स कॉल इट W1, त्याला W1 म्हणूया. इट्स इक्वल टू 0. ठीक आहे, रिझन काय आहे? देयर इज नो अपोजिंग फोर्स, नो अपोजिंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे, त्यानंतर आपण जेव्हा सेकंड चार्ज आणतो, ओके, सो वर्क डन टू ब्रिंग चार्ज Q2. ठीक आहे, सो आता आपल्याला जो पहिला चार्ज आहे त्याच्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल. ठीक आहे, ब्रिंगिंग चार्ज Q2 अँड टू कीप इट, त्याला कुठे ठेवतो आपण? काहीतरी डिस्टन्स वर ठेवतोय चार्ज Q1 पासून. टू कीप इट ऍट डिस्टन्स R12 म्हणूयात त्याला, म्हणजे डिस्टन्स बिटवीन 1 अँड 2, डिस्टन्स R12 फ्रॉम Q1. तर याला W2 म्हणूयात. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हे वर्क किती असतं. सो इट इज 1/4πε0 मल्टिप्लाइड बाय दोन्ही चार्जेसचं मल्टिप्लिकेशन Q1 Q2 डिवायडेड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स. तर Q1 आणि Q2 मध्ये डिस्टन्स काय आहे? Q1 आणि Q2 मध्ये डिस्टन्स आहे R12. ठीक आहे, तर इथे डिस्टन्स काय येणार? Q1 Q2 डिवायडेड बाय R12. ठीक आहे, इथे येणार R12. ओके, तर हे झालं वर्क डन टू ब्रिंग सेकंड चार्ज. त्यानंतर वर्क डन टू ब्रिंग Q3 and to keep it at distance R13 from first charge आणि सेकंड चार्ज पासून जे त्याचं डिस्टन्स असेल ते सपोज R23. टू कीप इट at R13 from Q1 and R23 from Q2. तर आता अपोज करणारे दोन चार्जेस आहेत जेव्हा आपण थर्ड चार्ज आणतो. ठीक आहे, तर इथे वर्क डन काय असेल? W3 इज इक्वल टू वर्क डन अगेन्स्ट Q1. ठीक आहे, वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रिक फील्ड ऑफ Q1 प्लस वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रिक फील्ड ऑफ Q2. वर्क अगेन्स्ट त्याच्या ऑपोजिट, कशाच्या ऑपोजिट? Q2. सो इट इज इक्वल टू 1/4πε0 multiplied by Q1 Q3 divided by R13
प्लस 1/4πε0 मल्टिप्लाइड बाय Q2 Q3 डिवाइडेड बाय R23. ठीक आहे. तर आता आपण ह्या तीन चार्जेसची सिस्टीम जर कन्सिडर केली तर टोटल वर्क काय झालं W1 प्लस W2 प्लस W3. ठीक आहे. सो टोटल वर्क डन ओके फॉर सिस्टीम ऑफ 3 चार्जेस काय असेल तर W इक्वल्स टू W1 प्लस W2 प्लस W3. So it is equal to काय येणार 1/4πε0 W1 तर 0 आहे, W2 is 1/4πε0. हे मी कॉमनच घेणार. ठीक आहे. इथे येणार Q1 Q2 अपॉन R12, Q2 Q1 Q3 अपॉन R13 आणि Q2 Q3 अपॉन R23. सो Q1 Q2 अपॉन R12 प्लस Q1 Q3 डिवाइडेड बाय R13 प्लस Q2 Q3 डिवाइडेड बाय R23. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण n चार्जेस आणतो तर nth चार्ज जो आहे त्याला आणण्यासाठी आपल्याला Q1 च्या अगेन्स्ट, Q2 च्या अगेन्स्ट, Q3 च्या अगेन्स्ट आणि सो ऑन अँड सो फोर्थ अप टू Qn-1 त्याच्या अगेन्स्ट पण वर्क करावं लागेल. ठीक आहे. तर मी काय म्हणू शकतो की टोटल वर्क डन टू असेंबल ओके सिस्टीम ऑफ n चार्जेस. ठीक आहे. n चार्जेसची सिस्टीम बनवण्यासाठी टोटल वर्क डन काय असेल तर त्याला म्हणूयात आपण W. सो इट इज वर्क डन अगेन्स्ट Q1, वर्क डन अगेन्स्ट Q1 प्लस वर्क डन अगेन्स्ट Q2 प्लस वर्क डन अगेन्स्ट Q3 प्लस सो ऑन एंड सो फोर्थ वर्क डन अगेन्स्ट Qn-1. ठीक आहे. वर्क डन अगेन्स्ट Qn-1 जेव्हा आपण nth चार्ज आणतो तर त्याला Qn-1 च्या अगेन्स्ट पण काहीतरी वर्क करावं लागेल. ठीक आहे. आणि हे जे वर्क आहे याला आपण लिहू शकतो. तर Q1 च्या अगेन्स्ट काय वर्क करावं लागेल तर मी 1/4πε0 कॉमन घेऊ शकतो सगळ्याच टर्म्स मधून. ठीक आहे. Q1 च्या अगेन्स्ट काय वर्क करावं लागेल तर इट इज जेव्हा आपण सेकंड चार्ज आणतो Q1 Q2 डिवाइडेड बाय R12. जेव्हा आपण थर्ड चार्ज आणतो तेव्हा Q1 Q3 डिवाइडेड बाय फर्स्ट चार्ज आणि थर्ड चार्ज मधलं डिस्टन्स R13 प्लस सो ऑन अँड सो फोर्थ जेव्हा आपण nth चार्ज आणतो तेव्हा काय वर्क करावं लागेल तर Q1 Qn डिवाइडेड बाय R1n फर्स्ट आणि nth चार्ज मधलं डिस्टन्स. हे झालं वर्क डन अगेन्स्ट फर्स्ट चार्ज. सेकंड चार्जच्या अगेन्स्ट काय वर्क करावं लागेल तर Q2 Q3. तर जेव्हा आपण थर्ड चार्ज आणतो तेव्हा सेकंडच्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल थर्ड चार्ज आणि त्यापासून पुढे. तर Q2 Q3 अपॉन R23 त्यानंतर Q2 Q4 डिवाइडेड बाय R काय येणार 24. ठीक आहे. सेकंड चार्ज आणि फोर्थ चार्ज मधलं डिस्टन्स प्लस सो ऑन अँड सो फोर्थ अप टू Q2 Qn डिवाइडेड बाय R2n. ठीक आहे. हे झालं सेकंड चार्जच्या अगेन्स्ट वर्क. ठीक आहे. सिमिलरली आपण थर्ड चार्जच्या अगेन्स्ट वर्क फाइंड करू शकतो. तर सो ऑन अँड सो फोर्थ मी म्हणणार Qn-1 च्या अगेन्स्ट वर्क काय करावं लागेल तर फक्त जेव्हा आपण nth चार्ज आणतो तेव्हाच Qn-1 च्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल. ओके. तर ते वर्क काय असेल Qn-1 मल्टिप्लाइड बाय Qn. ठीक आहे. डिवाइडेड बाय व्हॉट Rn-1 n. ओके. ठीक आहे. तर हे झालं टोटल वर्क डन. आणि हे टोटल वर्क डन जे आहे इट गेट्स स्टोअर्ड ॲज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ चार्जेस. ओके. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ n चार्जेस काय असेल
सो U इज इक्वल टू W. ठीक आहे, हे जे वर्क आहे इट गेट स्टोर्ड ॲज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ N चार्जेस. तर ही झाली केस 1. त्यानंतर पाहूयात केस 2. तर इथे या रिजन मध्ये आधीच काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करावं लागेल, तर जेव्हा आपण चार्ज आणतो, पहिला चार्ज पण आणतो, तेव्हा या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल. बरोबर. ठीक आहे, तर इथे आता दोन वर्क डन असतील. एक असेल वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड आणि त्यानंतर जेव्हा आपण चार्जेस आणतो वर्क डन अगेन्स्ट द अदर चार्जेस. ठीक आहे, तर इथे आधीच काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड आहे. सो सपोज इलेक्ट्रिक फील्ड E bar is present in the region, is there in the region. ठीक आहे, सम रिजन ऑफ स्पेस. आणि इथे आपण काय करतोय, फर्स्ट चार्ज आणतो. सो वर्क डन इन ब्रिंगिंग चार्ज Q1, चार्ज Q1. तर इथे काय होणार की ही इलेक्ट्रिक फील्ड या चार्ज Q1 वर काहीतरी फोर्स अप्लाय करणार. ठीक आहे, सो त्याला आपण म्हणूयात F1. ठीक आहे, सो F1 इज द फोर्स. ओके, तर F1 काय आहे, सो वेअर F1 बार इज इक्वल टू E bar dot Q1. Okay, the force exerted by electric field, force on Q1 due to electric field. ठीक आहे, तर वर्क काय होईल, सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, जर आपण तो पहिला चार्ज dr ने डिस्प्लेस केला तर वर्क काय होईल, F bar डॉट dr. ठीक आहे, पण आपल्याला वर्क अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायचे, म्हणून काय येणार, मायनस ऑफ F1 बार डॉट dr. ओके, पण आपल्याला तो चार्ज आणायचा आहे इन्फिनिटी वरून आणि ठेवायचा आहे ऍट डिस्टन्स r1. तर वर्क काय होणार, सो वर्क डन विल बी इक्वल टू, त्याला आपण W1 म्हणूयात. वर्क डन होणार इंटिग्रल फ्रॉम इन्फिनिटी टू r1 ऑफ F1 बार डॉट dr. ओके, क्लिअर आहे. तर इथे आपण जेव्हा पहिला चार्ज आणतो तेव्हा पण काहीतरी वर्क होणार. तर सपोज Q1 आपण इथे ठेवलेला आहे, इथे म्हणजे ऍट पोझिशन वेक्टर r1. ओके, r1 बार. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरा चार्ज आणणार Q2. तर Q2 जेव्हा आपण आणणार आणि इथे ठेवणार, कुठे ठेवला, हा r2 वर ठेवला. ठीक आहे, तर इथे आपल्याला दोन वर्क करावे लागतील, एक तर वर्क अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरं वर्क अगेन्स्ट द फोर्स ड्यू टू Q1. ठीक आहे, तर या दोन मधलं डिस्टन्स काय, r12. जर आपल्याला वेक्टर ड्रॉ करायचा असला, ठीक आहे, रिलेटिव्ह पोझिशन वेक्टर या दोन मधला, तर तो असेल r12 बार. ठीक आहे, तर आपण म्हणूयात की वर्क डन टू ब्रिंग Q2, वर्क डन टू ब्रिंग Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू r2 बार काय असेल, सो त्याला W2 म्हणूयात. पहिल्या वर्कला आपण W1 म्हटलं. ठीक आहे, वर्क डन टू ब्रिंग Q1 ला आपण W1 म्हटलं. तर इथे वर्क एक असेल वर्क अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड, दुसरा असेल वर्क अगेन्स्ट द Q1. सो वर्क अगेन्स्ट E bar प्लस वर्क अगेन्स्ट Q1. सो इट इज इक्वल टू W2 काय असेल, वर्क अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड काय असणार, इट इज इंटिग्रल ऑफ F2 बार. F2 बार काय, फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज Q2 ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, सो इंटिग्रल ऑफ F2 बार F2 डॉट dr. ठीक आहे, कुठून कुठपर्यंत, फ्रॉम इन्फिनिटी टू r2. ओके, सो इट इज मायनस ऑफ इंटिग्रल. मायनस का, कारण आपण इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट वर्क करत आहोत. ओके, सो फ्रॉम इंटिग्रल फ्रॉम इन्फिनिटी टू r2 ऑफ F2 बार डॉट dr. ठीक आहे,
प्लस वर्क अगेन्स्ट Q1 ते आपल्याला माहिती आहे ते किती असेल 1/4πε0 मल्टिप्लाइड बाय Q1 Q2 डिवाइडेड बाय R12 जसं आपण आधी फाइंड केलं होतं आणि where F2 bar is what? It is the force on Q2 due to the electric field E bar. ठीक आहे. सिमिलरली आता आपण थर्ड चार्ज वर वर्क फाइंड करू शकतो. ठीक आहे. सो वर्क डन टू ब्रिंग Q3 ओके फ्रॉम इन्फिनिटी टू R3 बार काय असेल हे इथे येणार W3 वर्क अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड वर्क अगेन्स्ट E bar प्लस वर्क अगेन्स्ट Q1 प्लस वर्क अगेन्स्ट Q2 ठीक है प्लस वर्क अगेन्स्ट Q2 आता इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे पहिला चार्ज आहे दुसरा चार्ज नाही तर काय असेल हे वर्क तर W2 इज इक्वल टू वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रिक फील्ड ठीक आहे आणि आपण त्याला कुठे आणून ठेवतोय चार्ज Q3 ला R3 बार वर आणून ठेवतोय सो वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रिक फील्ड होईल मायनस ऑफ F3 बार डॉट dr from infinity to R3 okay plus work against Q1 is 1/4πε0 Q1 Q3 upon R13 त्यांच्यामधलं डिस्टन्स ठीक आहे Q1 आणि Q3 मधलं प्लस 1/4πε0 Q2 Q3 upon R23 where F3 bar is force on Q3 ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड आणि सिमिलरली आपण काय करू शकतो की n चार्जेस वर जे वर्क होईल ते फाइंड आउट करू शकतो ठीक आहे सो आपण म्हणू शकतो की वर्क डन टू असेंबल सिस्टम ऑफ n चार्जेस काय होईल हे वर्क तर एक असेल वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरं वर्क डन अगेन्स्ट दी चार्जेस सो वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रिक फील्ड सो W इज इक्वल टू वर्क अगेन्स्ट E बार प्लस वर्क अगेन्स्ट अदर चार्जेस ठीक आहे तर वर्क अगेन्स्ट इलेक्ट्रिक फील्ड काय असणार तर वर्क अगेन्स्ट इलेक्ट्रिक फील्ड असेल मायनस ऑफ इंटिग्रल जेव्हा आपण फर्स्ट चार्ज आणतोय सो F1 डॉट dr फ्रॉम इन्फिनिटी टू R1 प्लस ठीक आहे मायनस साइन कॉमन घेऊयात तर इथे एक ब्रॅकेट इन्सर्ट करूयात सो इंटिग्रल ऑफ फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू R2 ऑफ F2 बार डॉट dr दूसरा चार्ज आणण्यासाठी वर्क plus so on and so forth up to plus work done to bring NH charge ठीक है so integral from infinity to Rn of Fn bar ठीक है force acting on NH charge dot dr okay हे झालं work done against the electric field plus काय येणार work done against other charges ठीक है so plus work done against Q1 1/4πε0 हे आपण कॉमन घेणार वर्क डन अगेन्स्ट Q1 काय येणार Q1 Q2 डिवाइडेड बाय R12 ठीक आहे जो आपला आधीचा फॉर्म्युला होता ठीक आहे प्लस Q1 Q3 डिवाइडेड बाय R13 प्लस सो ऑन एंड सो फोर्थ Q1 Qn डिवाइडेड बाय R1n ठीक आहे प्लस वर्क डन अगेन्स्ट Q2 जेव्हा आपण Q3 Q4 Q5 आणतोय वर्क डन अगेन्स्ट Q2 सो Q2 Q3 डिवाइडेड बाय R23 प्लस Q2 Q4 अपॉन R24 प्लस so on and so forth Q2 Qn डिवाइडेड बाय R2n ठीक आहे प्लस so on and so forth आपण म्हणू शकतो वर्क डन अगेन्स्ट दी
Qn minus 1th charge. So Qn minus 1 multiplied by Qn divided by या दोन चार्जेस मधले डिस्टन्स Rn minus 1 n. ठीक आहे. तर हे होईल टोटल वर्क आणि आपल्याला माहिती आहे की टोटल वर्क जे होतं अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस, ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड इट गेट्स स्टोर्ड ॲज दी पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ चार्जेस. म्हणून आपण म्हणू शकतो की टोटल पोटेन्शियल एनर्जी ऑफ चार्जेस काय ना टोटल पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू जे काही टोटल वर्क डन झालं ते टोटल वर्क डन. ठीक आहे. तर ह्या दोन केसेस आहेत. ठीक आहे. एका केसमध्ये कुठली इलेक्ट्रिक फील्ड नाहीये आणि आपण एन चार्जेस आणतो इन्फिनिटी वरून, आणि दुसऱ्या केसमध्ये आधीच काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या रिजन मध्ये आणि आपण एन चार्जेस आणून ठेवतो. ओके. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. होपफुली हे डेरिव्हेशन पूर्णपणे तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.